फ्रस्ट्रेशन. जी लोक लहान सहान गोष्टीवर खूप टेन्शन घेत असतात, कळत न कळत टेन्शन घेणं हा त्यांचा सवयीचा भाग होऊन बसतो, एक हॅबिट होऊन बसते. प्रॉब्लेम लहान असो किंवा मोठी, त्यांना ती मोठीच वाटत असते. सोल्युशन कसं काढायचं, त्यातून बाहेर कसं पडायचं, आत्मविश्वास ढासळलेला असतो. लाईफ क्रिटिकल वाटायला लागते, लाईफ कॉम्प्लिकेटेड वाटायला लागते, फ्रस्ट्रेट झाल्यासारखं वाटतं, हळूहळू डिप्रेशन येईल की काय ही भीती मनात भरलेली असते. मार्ग दिसत नाही, चारही बाजूनी फसल्यासारखं वाटतं. मार्ग दिसला तरी त्यावर चालायचं किंवा नाही चालायचं ही शंका कुशंका मनात तग धरून बसलेली असते. बघा, कुणी सांत्वना काढू शकेल, कुणी तुम्ही कुठल्या प्रॉब्लेम्समध्ये अडकलेला आहे त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवू शकेल, पण त्या मार्गावर चालायचं तुम्हालाच आहे. स्वतःची मदत ही स्वतःलाच करायची असते. कुणी नेहमी नेहमी सांत्वना काढेल, कुणी आपल्याकडे केविलवानाने बघेल, इतकं स्वतःला हतबल करून चालणार नाही. डोकं शांत ठेवा, मन शांत ठेवा. तुमची जी प्रश्न आहे, तुम्ही ज्या प्रश्नांमध्ये अडकलेले आहे त्यांची उत्तरं सुद्धा तुमच्याकडेच आहे. शांत डोक्याने विचार करा आणि हा स्ट्रेस, हे टेन्शन वाढू देऊ नका. लहान सहान गोष्टींना इग्नोर करायला शिका.